हॅलो स्टुडंट, आज आपण इयत्ता 10वी क्लास 10th याचं सेकंड लेसन म्हणजेच हिस्ट्रीचं सेकंड लेसनचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. पहा, सेकंड लेसन आहे इंडियन ट्रॅडिशन. त्याचे क्वेश्चन आन्सर्स मी दाखवते. ते तुम्ही जे स्टार केलेले आहेत ते तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन्स असतील. जे स्टार केलेले नाहीत ते तुमच्या वर्कबुकमधील क्वेश्चन्स असतील. पहा, क्वेश्चन फर्स्ट, क्वेश्चन अँड आन्सर्स. कंप्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग अ करेक्ट ऑप्शन. इथे तुम्हाला ऑप्शन दिले जातील आणि त्याच्यातून तुम्हाला करेक्ट आन्सर लिहायचं आहे. पहा, मग मी सर्व क्वेश्चन्स रीड करत नाही, तुम्हाला माहीतच आहे. हे स्टार केले त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा हे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. जे स्टार केलेले आहेत ते तुमच्या टेक्स्टबुकमधील आहेत. इथे तुम्हाला कोणत्या इयर्समध्ये हा क्वेश्चन्स आलेला होता, म्हणजेच जुलै 19ला जेव्हा एक्झाम झाली तेव्हा हा क्वेश्चन्स आला होता. म्हणजेच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे असं समजलं जातं. ते तुम्हाला लिहायचं आहे. जे स्टार केलेले नाहीत ते एक्स्ट्रावाले आहेत आणि ते तुम्हाला वर्कबुक सोडवण्यासाठी किंवा एक्स्ट्रा स्टडी करण्यासाठी उपयोगी आहेत. पहा, मग इथे 5 क्वेश्चन्स आहेत आणि इथे तुम्हाला या सर्वांचे आन्सर्स पाहायला भेटतील. असंच सेकंड आहे, याला स्टार नाही, कोणत्याही याला स्टार नाही आहे इथे फिल इन द ब्लँक्सला, पण तुम्हाला एक्स्ट्रा स्टडीसाठी हे तुम्हाला दिलेले आहेत. पहा, इथे क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्या खाली तुम्हाला आन्सर्स पाहायला भेटतील. सर्वांनी लक्ष देऊन किंवा पॉज करून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. इथे पहा, इथे क्वेश्चनचे आन्सर्स दिलेले आहेत सर्व. तुम्हाला वर्कबुक सोडवण्यासाठी याचा खूप उपयोग आहे, जेणेकरून हे डायजेस्टमधून मी दाखवते. तुम्ही सर्व क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही नोटबुकमध्ये कॉपी करू शकता एक्स्ट्रा स्टडीसाठी. नंतर तुम्ही स्टडी करायचं आहे. इथे आन्सर्स आहेत. आता क्वेश्चन 2 आहे, आयडेंटिफाय द रॉंग पेअर अँड राईट इट. हे 1 मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाममध्ये विचारला गेलेला क्वेश्चन. पहा, इथे जुलैला पण विचारला आहे आणि नोव्हेंबरला पण हा क्वेश्चन विचारला होता, त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. रॉंग पेअर इथे तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला मी पटपट दाखवते, तुम्ही पॉज करून व्हिडिओ किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला लिहायचं आहे. इथे रॉंग पेअर आहे. इथे 4th आहे हिस्टोग्राफी आणि हिस्टोरियन. याच्यामध्ये तुम्हाला इथे पेअर्स दिलेले आहेत, त्याचं रॉंग पेअर तुम्ही शोधायची आहे. क्वेश्चन 3rd आहे, 2 ॲज डायरेक्टर 2 मार्क्स इच. 2 मार्क्ससाठी कन्सेप्ट चार्ट आहे. पहा, किती छान योग्य पद्धतीने दिलेला आहे. तुम्ही याचा यूज 2 मार्काच्या क्वेश्चनसाठी सुद्धा करू शकता. असं तुम्हाला जेव्हा आन्सर्स लिहायचे आहेत आणि शॉर्टमध्ये लिहायचे असतील तर असे तुम्ही चार्ट काढून पण लिहू शकता. पहा, त्याचा आन्सर इथे आहे. तुम्हाला क्वेश्चन किंवा आन्सर समजत नसेल तर मला कमेंट करून विचारा.
इथे तुम्हाला सेकंड आहे, त्याचा आन्सर्स इथे तुम्हाला पाहायला भेटेल. आन्सर्समध्ये हे थर्ड आहे, थर्डचा आन्सर इथे आहे. क्वेश्चन व्यवस्थित रीड करून त्याचे आन्सर्स तुम्हाला शोधायचे आहेत. हे फोर्थ, त्याचा आन्सर्स इथे. हे फिफ्थ, त्याचा आन्सर्स इथे पाहायला भेटेल. ओके, इथे पहा तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेला आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल आणि स्टार पण आहे याला. याचा अर्थ आणि इथे जुलै 19 सप्टेंबर 21 इथे विचारला गेलेला हा क्वेश्चन, हा चार्ट इथे आन्सर्समध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. C. Prepare a flow chart on literary work of Max Muller. पहा इथे आन्सर्स दिला आहे. क्वेश्चन फोर्थ, एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. पहा इथे स्टार आहे, याचा अर्थ तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. टेक्स्टबुकचं जेव्हा स्वाध्याय किंवा असाइनमेंट सोडवण्यासाठी घेतात तेव्हा ह्याचे क्वेश्चन्सचे आन्सर तुम्हाला पाहायला भेटतील. इथे सेकंड पण आहे. मी तुम्हाला 1 बाय 1 क्वेश्चनचे आन्सर्स दाखवत आहे. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका किंवा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटतील नेक्स्ट चॅप्टरच्या वेळी. क्वेश्चन फिफ्थ, राईट शॉर्ट नोट्स. इथे पहा मार्च 20ला हा क्वेश्चन विचारलेला होता. क्वेश्चन 6, एक्सप्लेन द फॉलोइंग विथ द रिझन्स. हा स्टार केलेला आहे, याचा अर्थ तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण क्वेश्चन आहे. आणि हा पहा मार्च 19 जुलै 19ला हा विचारला गेलेला क्वेश्चन आहे, म्हणजेच इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून तुम्ही हा राईट करू शकता, लर्न करू शकता. स्टॉप करून तुम्ही आन्सर्स लिहायचे आहेत. हा पहा सेकंड पण क्वेश्चन आहे, स्टार केलेला आहे.
इथे पहा, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. मेमरी मॅप आहे हा. तुम्हाला लेसन व्यवस्थितपणे लक्षात ठेवण्यासाठी याचा खूप मोठा उपयोग आहे.